सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 कर कठेवरी देवनिया कर कठेवरी देवनिया तुळशी हार गळा अशी तुळशी हार गळा अशी कर कटेवारी देवनिया कर कटेवारी देवनिया तुलसी हार गळा असे पीतांबर तुलसी हार गळा असे पीतांबर तुलसी हार गळा असे पीतांबर तळपती श्रवणी मकर कुंडाली तळपती श्रवणी मकर कुंडाल तळपती श्रवण मकर कुंडाल तळपती श्रवण पीतांबर तुलसी हार गळा असे पीतांबर निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा असे पीतांबर तुळशी हार गळा असे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे
पिता सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी आवडी विठ्ठले आवडी करोनी विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखा
हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय भाग्यवंत मनोथया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोथया भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया 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 तरते हा भरवसा तरते हा भरवसा तरते हा भरवसा तरते हा भरवसा धारका साठसा नामधारका साठसा मुक्तीचे ते स्थळ मुक्तीचे ते स्थळ भोळ्या भाविका निर्मळ भोळ्या भाविका निर्मळ भोळ्या भाविकाचे फळ भोळ्या भाविकाचे फळ भोळ्या भाविकाचे सर्वे तरते हा भरवसा सर्वे तरते हा भरवसा तरते हा भरवसा सर्वे तरते हा भरवसा नामधारका साठसा नामधारका नामधारका गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे वेदवाणी तुका म्हणे 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 वेदवाणी तरती हा भरवसा तरती हा भरवसा तरती हा भरवसा तरती हा भरवसा नामधारका साठसा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भाग्यवंत माणूस या भाग्यवंत माणूस या भाग्यवंत माणूस या भाग्यवंत माणूस या भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया शरण पंढरे राया शरण गेल्या शरण गेल्या पंढरी राया शरण गेल्या पंढरी राया
नामधारकाचा भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळ्या भाविका निर्मळ तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा विठाल Hallelujah.
तटे भीमरथ्यो वरम पुंडरीकाय धातृ मुनीन्द्रे समाधिष्ठ तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास तयाची आस पुरवावी। पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन ओ सरे चरण संतारिया सरे चरण संतारिया सरे चरण संतारिया ज्ञानच्या कृपादाने कथे नाविता ज्ञानच्या कृपादाने कथे नाविता कृपादाने कथे नाविता ज्ञानच्या कृपादाने कथे नाविता सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया नवादी क्रोध का। प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदे महाराष्ट्र भूषण देहनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबाराय भाग्यवान माणसाचे लक्षण सांगतात। विठ्ठल 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 सेवेच्या तत्पूर्वी थोडासा परिहार देवा तो असा गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हे अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ ज्ञानयज्ञ अन्नदान यज्ञ मोजे नांदेड आणि नांदेडमध्ये हे उत्कृष्ट पवित्र असं स्थळ असणार आमचे हे नगरेश्वर मंदिर। या नगरेश्वर मंदिरामध्ये अनेक संत महात्मे या ठिकाणी आलेले आहेत, अनेक विद्वान लोक या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही त्यांचं श्रवण केलेलं आहे। आणि मलाही खूप दिवसापासून येण्याचा योग आमचे गणेश शेठ गादेवार यांनी दरवर्षी मला बोलवतात। तुमचं सर्वांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचं कार्य इतकं उत्कृष्ट आहे महाराज, मी जर मुखानं त्यांचं कार्य मी वर्णन करायला लागलो तर माझी वाचा कमी पडेल। खरं सांगू का मायबापांनो, या जगामध्ये धर्म कार्यात पूर्ण वेळ देणारा मनुष्य असा एखादा असतो, कोणीतरी विरळा। सगळ्या माणसं सगळे टोटल माणसं प्रपंचामध्ये धावपळ 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 एवढी धावपळ आहे की माणसाला अन्न खायला सुद्धा वेळ नाही, पण त्यांनी पूर्ण आपलं जीवनच आमचे गणेश शेठ गादेवार सावकार असंच तुमचं सगळ्यांचं त्यांच्या पाठीशी प्रेम राहू द्या। सगळे एकजूट होऊन या धर्म कार्यासाठी, आज या धर्म कार्यासाठी आपण सर्वजण एकजूट झालो, आपण एकत्रित आलो, एका मतानं आपण वागू लागलो तर आपल्या धर्माचा विजय आहे। जर आपल्यातच मतमतांतर, एकमेकाचं खेचन, एकमेकाला वडावडी झाली तर कधी या धर्मामध्ये दुसरे शिरतील आणि आपल्याला त्रास देतील याच काही सांगता येणार नाही। मायबापांनो, आपल्या धर्मासाठी आपणच एकजूट होऊन समोर कार्य करणाऱ्यासाठी आपण त्याच्या पाठीशी राहायलाच पाहिजे, याच काळाची गरज आहे मायबाप। विठ्ठला आजच्या या कीर्तन सेवेमध्ये उत्कृष्ट असे गायनाचार्य आमचे कवटाळीकर गुरुजी, कवठेकर गुरुजी आमचे नेहमीच भेट होते। उत्कृष्ट त्यांनी उत्कृष्ट गायलेले आहे महाराज। त्यांच्या मागे आमचे माऊली महाराज उत्कृष्ट त्यांनी साथ दिलेली आहे। असे गाणारे आमचे उत्कृष्ट मृदंगाचार्य अनिरुद्ध महाराज उत्कृष्ट मृदंग वाजवतात, कीर्तनकार आहेत। गणेश महाराज
रमेश महाराज गणेश महाराज गणेश महाराज उत्कृष्ट मृदंग वाजवणारे वा. आणि आमचे खाडे महाराज खुडे महाराज आणि तुमचे आमचे सगळे सहकारी, या सगळ्या सहकार्यांना एकत्रित आणण्याचं कारण आमचे हरिभक्त परायण महादेव महाराज येलोरकर. नांदेड मध्ये एकमेव असा महात्मा आहे महाराज, त्यांना कसलाच अभिमान नाही. कुणाच्याही घरी कुठल्याही कार्यामध्ये हाक मारलं की उभे राहणारे आमचे महादेव महाराज येलोरकर. तसेच आमचे युवाई दिनकरराव जायब आहे, जावाई आमचे आलेले तुमच्या समोर आहे सावकार युवाई आणि जावाई. त्यांनाही कीर्तन ऐका वाटलं आणि ते सुद्धा आपल्या कार्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तसेच आमचे शिवनगरचे भजनी मंडळ, दत्तनगरचे भजनी मंडळ, आमचे विनेकरी बाबा, आमचे महिला मंडळ उत्कृष्ट करणारे. आपलं कीर्तन काही जास्त वेळ होणार नाही, फक्त एक 4-5 तासामध्ये आटपून घेणार आहे. अरे बाबा काही घाबरू नका. वेळेच्या आत 9 म्हणजे 9, 1 मिनिट पुढे नाही 1 मिनिट मागे नाही. विठ्ठला आणि या नाम यज्ञामध्ये चालू असलेली शिवकथा आमचे नारायण महाराज सोडेगावकर यांच्या उत्कृष्ट अशा पवित्र अशा मुखामधून आपण शिवकथा हे आपण रोज श्रवण करता, हे आपलं भाग्य आहे. आणि अशा वारकऱ्यांना, अशा महात्म्यांना आपलं प्रेम देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून तसेच आमचे चॅनल वाले KVM नांदेड, ABM नांदेड यांनी आपल्या या नगरेश्वर या मंदिरामध्ये सेवा देण्यासाठी, बाबा ही फार मोठी सेवा आहे आणि हे घडणं आपलं भाग्य उदयाला समजायचं. भगवंताची सेवा घडणं, हे सेवा करायला मिळणं हे आपलं फार मोठं भाग्य आहे महाराज. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघे चिंता वारले, 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 अवघे चिंता वारले. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. बाबा ही सेवा घडणं म्हणजे फार मोठं भाग्य लागतं. तसेच आमचे संगम सावकार आहेत, तसेच आमचे वाडवणेकर पुजारी महाराज आहेत. हे सगळ्यांच्या सहकार्याने हा यज्ञ पार पडतो महाराज. आपलं सर्वांचं सहकार्य आहे आणि असंच आपलं दरवर्षी सहकार्य आमच्या गणेश शेट्टीच्या पाठीमागं असावं. असे कितीतरी कार्यक्रम त्यांनी करतील महाराज. 8 दिवसात त्याची मी पत्रिका वाचत होतो, 8 दिवसामध्ये 4-2 कार्यक्रम असतातच. कुठल्या ना कुठल्या मंदिरात कार्य चालूच आहे महाराज. मी म्हणतो त्यांचं काही संसारात लक्ष असेल का नसेल बाबा. अहो रात्र असं जीवन महाराज परमार्थासाठी वाहिलेलं आहे. भाग्यवान आहेत, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. विठाला तुकोबाराय म्हणतात, भाग्यवान या जगामध्ये कोण आहे. भाग्यवानाचे लक्षण सांगतात. भाग्यवान संतांनी ठरवलेलं भाग्य वेगळं आहे आणि लौकिक भाग्य वेगळं आहे महाराज. दैविक भाग्य आणि लौकिक भाग्य, भाग्याचे 2च प्रकार, जास्त प्रकार आपल्याला पाहायला वेळही नाही. लौकिक भाग्य की ज्यांना एखादी मोठी नोकरी आहे, मोठं पद आहे आणि पैसा भरपूर आहे, गाडी आहे, बंगला आहे, प्रॉपर्टी आहे, हे सर्व हे लौकिक भाग्य आहे महाराज. एखादा तालुक्याचा आमदार आहे, ते 5 वर्षाचा, माणसं म्हणतात 5 वर्षामध्ये आमदार झाला, खूप कमवलं. आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, पंतप्रधान असेल, हे किती दिवसाचे? फक्त 5 वर्ष. पण पैसा भरपूर महाराज त्यांच्याकडे, पैसा.
तुकोबाराय म्हणतात हे भाग्य संताला हे मान्य नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पाये, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पाये, धन पुत्र भाग्य तरी नो हे धन, भाग्य तरी नो हे धन पुत्र निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी. भाग्य तरी नो हे धन पुत्र निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी. या लौकिक भाग्याचं तुकोबाराय वर्णन करतात. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. कस काय महाराज धन पुत्र दारा हे जीवनात भाग्य नाही का? नाही का? धन इतकं चंचल आहे महाराज, इतकं चंचल आहे. जसं पूर्वेकडून सूर्य निघाला की प्रकाश सावली इकडे पडते महाराज पश्चिमेकडे, आणि पश्चिमेकडे सूर्य गेल्यानंतर पूर्वेकडे सावली. म्हणजे धन हे अशिवशास्त्र जाण, म्हणजे धनाचा या धनाचा न धरी विश्वास जैशी कलवरी छाया. म्हणजे या धनाचा विश्वास महाराज नाही. धन एका दिवशी आहे दुसऱ्या दिवशी नाही, आणि त्या धनावर किती जण टपलेले असतात. भागवतामध्ये सांगितले महाराज धनाच्या पाठीमाग 15 अनार्थ आहेत. चोर टपलेला आहे, शेजारी टपलेला आहे, भावकी टपलेली आहे, मित्र टपलेले आहेत, डॉक्टर टपलेले आहेत, वकील टपले. आता इतके लोक याच्यावर टपलेले आहेत धनावर. म्हणून आणि याचा काही धन हे खरंही नाही महाराज. कोण्या दिवशी आपल्याकडे राहील, कोण्या दिवशी दुसऱ्याकडे जाईल हे काही सांगता येत नाही. म्हणून आपल्याकडे किती धन आहे असं रावणाकडे महाराज 700 कोटी घर सोन्याचे होते का? आता विचार करा, त्याला 700 कोटी घर असून सुद्धा त्याला समाधान मिळालं का? नाही महाराज, नाही. एखाद्या आमदारच्या, एखाद्या खासदारच्या किंवा पंतप्रधान, आपले देश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात तरी बघा कुठं सोन्याचं कुलूप आहे का? विचारावर पाहुण्या. नाही, एखाद्या महात्म्याचं घर, एखाद्या व्यक्तीचं घर 4 कोटीचं 5 कोटीचं घर असलं तरी उगा सोन्याचं कुलूप तरी एखादं छोटं लावू नये का हो त्याला? तेवढ्या मोठ्या बंगल्याला सोन्याचं कुलूप किती शोभून दिसल, पण सोन्याचं कुलूप असतं का? नाही महाराज. तिथं लोखंडाचंच कुलूप असणार. कितीही जरी आपण संपत्ती गोळा केली तर काहीच उपयोगाची नाही महाराज. बरं तसं म्हणावं तर संपत्ती शिवाय पाऊल टाकता येत नाही. टाकता येतं का बाबा? संपत्ती हे जीवनामध्ये फार महत्वाची आहे बघा. पैसा हे फार महत्वाचा आहे. पैशाशिवाय संसार होत नाही, पैशाशिवाय परमार्थ होत नाही, पैशाशिवाय वारी होत नाही, पैशाशिवाय यज्ञ होत नाही, अन्नदान होत नाही. ते पैशाशिवाय होत नाही. पण ते कोणता पैसा? जोडोनी आधान उत्तम व्यवहारी,
महाराज म्हणतात बाबा धन जोडा धन जोडा धन जोडा, पण ते कसं जोडा हे संतांना सांगितलेल्या पद्धतीनं धन जोडलं तर ते आपल्याला धन सुख देतं. आणि जर 2 नंबरचं धन जोडलं म्हणतात ना 2 नंबरचा पैसा आहे हो. आणि खरं सांगू का श्रीमंत व्हायचा असेल तर 2 नंबरचा पैसा लागते म्हणतात लोक. अहो कष्टाने कमवणारा माणूस कमवून कमवून किती कमी, पण 2 नंबरचा पैसा 2 नंबरचा पैसा म्हणल्यावर कुठंतरी बेरबारचं दुकान हे पैसा चांगला आहे का? अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त होते महाराज. आणि ते जर पैसा आपल्या घरामध्ये आला तर सुख देईल का बाबा? खरं सांगा. एखाद्या माणसाच्या कुणाच्या घरी डाका मारणं हे पैसा चांगला आहे का? एखाद्याचा संसार कुठला तरी उद्ध्वस्त करणं, एखाद्यावर धाड घालणं हे पैसा चांगला आहे का? नाही, चांगला पैसा नाही महाराज. पण तुकोबाराय म्हणतात चांगला पैसा कमवा, पैशाशिवाय कुठलाच व्यवहार चालत नाही. परमार्थ घडतो, संसारालाही पैसा पाहिजे आणि परमार्थालाही पैसा पाहिजे महाराज. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो ये इकडे, कोणता मी मार्ग धरू, कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. भक्ती विना देव मिळत नाही, पैशा विने संसार चालत नाही. हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू. तुकड्यादास महाराजांच्या समोर प्रश्न पडलाय, हे करू का ते करू, सांगा मी. भक्ती विना देव मिळत नाही. बाबा तुम्हाला देव मिळवायचा असेल तर भक्ती केलीच पाहिजे, देवावर प्रेम केलंच पाहिजे निरपेक्ष अंतःकरणापासून, तरच देव मिळतो. पण संसाराची काय वाट महाराज? प्रश्न आहे घेऊ. भक्ताच्या पुढे प्रश्न आहे, आमच्या वारकऱ्याच्या पुढे सगळ्याच्या पुढे प्रश्न आहे महाराज. खरं सांगू का आमचे वारकरी साधारण दिसतात. आमच्या वारकरी एवढे भाग्यवान जगात कोणी नाहीत महाराज. मला सांगायचं आहे पुढे, भक्तीशिवाय देव मिळत नाही, पैशाशिवाय संसार चालत नाही. पैशानं संसार चालतो म्हणून ते धन कसं जोडावं? तुकोबाराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम असं धंद्यातून धन जोडावं. एखाद्याचे कुठं 10 रुपये पडले तर अरे 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 कुणाचे 10 रुपये पडले की कुणाचे पैसे हरवलेत की बाबा, म्हणून ते पैसे घ्यावं आणि देवाच्या पेटीत टाकावं. किती पैसे खिशात ठेवावं. कुणा जर एखाद्याच्या संसाराचं नुकसान होत असेल तर तळतळ जीव करावं. दुसऱ्याच्या संसारातून 4 पैसे आपल्याकडे येत असतील तर समाधान वाटावं का माणसाला? म्हणजे दुसऱ्याचं काही हो पण आपलं चांगलं झालं पाहिजे. हे नीती चांगली आहे का सांगावं? दुसऱ्याच्या घरावर तुळशीदळ बी ठेवलं तर दुसऱ्याचं वाटोळही झालं तर माझं चांगलं झालं पाहिजे. हे नीती चांगली आहे का? आज जगात हे चाललंय बघा. कुणाचं काही हो पण आपलं चांगलं झालं पाहिजे. आपलं चांगलं करण्यामध्ये दुसऱ्याचा तळतळाट, दुसऱ्याचा एखादा शाप लागणं ह्याची जाणीवपूर्वक काळजी घेऊन धन कमवावं. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. महाराज म्हणतात बाबा चांगल्या धंद्यातून धन जोडा, कमवा आणि उधार अंतःकरणानं अशा सत्कार्यामध्ये खर्च करा. मग त्याचा फायदा काय होईल? उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये कारभार आहे, ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पैसा आहे तोपर्यंत धन जोडा आणि उधार अंतःकरणानं सत्कार्यामध्ये खर्च करा. त्याचा काय फायदा होईल? गेल्या वर्षी पेरलेलं आपण या वर्षी खाऊ लागलो आणि या वर्षी पेरलेलं पुढच्या वर्षी खाणार. मग आपल्या हातात कारभार असल्यानंतर धर्म कार्यामध्ये आपण दान दिल्यानंतर आपल्या सोबत येणारं पुण्य आहे महाराज.
आपल्या हातानं अन्नदान करणं, आपल्या हातानं अशा सत्कार्यात पट्टी देणं म्हणजे आपल्या या अकाउंटवर पैसे जमा करणं, म्हणजे कुठल्या अकाउंटवर? पुढच्या जन्मातल्या अकाउंटवर महाराज. जुने आधीचे लोक काय करतील तुम्हाला सांगतो. एखाद्याला मूलबाळ नाही, एखाद्याला मूलबाळ नसलं की काय करतात माणसं? भावाचं किंवा पाहुण्याचं आपल्या वटीत घेतात आणि वटीत घेऊन त्याच्या सगळं हवाली करून टाकतात. म्हणजे काही लोक किंवा इकडली मुलगी तिकडली मुलगी, त्याला एका भावा म्हणजे भावाचा मुलगा किंवा भावाची मुलगी किंवा एखाद्या मेहण्याचा मुलगा किंवा मुलगी जोड लावून हे त्याच्या स्वाधीन करतात. पण जुने माणसं असे काही होते ज्यांना संतान नाही, ज्यांना काहीच नाही, ते लोक काय करायचे अगोदर? आपल्याला तर काही संतान नाही, काहीच नाही पोटी, मग हे मागं ठेवून काय करायचं आहे? मग हे संपत्ती जर आपल्याला पुन्हा अशीच मिळाव अशी इच्छा असेल तर आधीचे लोक काय करायचे? आपल्या मागे राहणारी हे संपत्ती देवाच्या अकाउंटवर जमा करून टाकायचे. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी मंदिराला 10-10 एकरच्या 50-50 एकर 100-100 एकर जमीन आहे मंदिराला आहे मला. मग ते कशामुळे आहे? ते मागचे लोक मला हे ठेवून तरी मागं काय करायचं आहे? देवाला देऊन टाकल्यानंतर पुढच्या जन्मात आपल्याला देव देईल ना, आणि देतोच महाराज. म्हणून असे मागचे लोक देवाला दान करून टाकायचे. संपत्ती असेल, पैसा असेल, सोनं असेल, प्रॉपर्टी असेल, शेती असेल, देवाला दान करून टाकायचे. का? या जन्मातली प्रॉपर्टी पुढच्या जन्मामध्ये आपल्याला ते नक्की मिळणार आहे, मिळते म्हणून दान करायचे. असं एका पिता केला नास एका बिजा केला नास मग भोगिजे कणीस. महाराज म्हणतात आपण एक जर आंब्याची कोय लावली तर तिथं झाड निर्माण होतं, आणि ते झाड जर मोठं झालं तर किती आंबे खायला मिळतील. तसं धर्म कार्यामध्ये तुम्ही 10,000 रुपये दिले की त्या 10,000चे भगवान 1 लाख रुपये देतो, आणि तुम्ही 1 लाख रुपये दिले भगवान 10 लाख रुपये, म्हणजे देणाऱ्याला 1000 हात आहेत महाराज, कोण्याही रूपाने देतो. आलं का लक्षात? म्हणून सत्कार्यामध्ये धन अन्नदान करावं, धन दान करावे. कसं आहे? अन्नदाने दृढ आयुष्य. अन्नदान केल्यानंतर माणसाला दृढ आयुष्य, भरपूर आयुष्य मिळतं. धर्म कार्यात अन्नदान केलं की भरपूर आयुष्य मिळतं. नामदेवरायचं प्रमाण आहे महाराज. अन्नदाने दृढ आयुष्य, उदकदाने कांती निर्मळू, उदकदाने सदा शीतळू, सुवर्णदाने कांती निर्मळ. सुंदर माणसं जन्माला येतात, पांढरे शिपट दिष्ट लागायसारखे माणसं, ते मागच्या जन्मामध्ये सोनदान केलेत. अशा आमच्या सगळ्या कीर्तनकाराला, ज्याला पुढच्या जन्मात सुंदर असं पुन्हा आपल्याला असं शरीर मिळवावं अशी इच्छा असेल तर कीर्तनकारला सोनदान करीत जा. तसं काही नाही बरं बाबांनो. देवाच्या ह्या दानपेटीमध्ये टाकायचं, संतांना द्यायचं, देवाला द्यायचं, ते आपल्याला मिळणारच आहे पुन्हा. म्हणून भूमिदाने होशी भूपाळू, कनकदाने कांती निर्मळू, हे सगळं दान केल्यानंतर कुणाला काही गोष्टी अशा आहेत बघा. एक देवाला दान करावं, दुसऱ्या नंबरला संताला दान करावं, गोरगरिबाला दान करावं. पैसा आपण कमवल्याला आपल्या स्वतःसाठी भगवान देत नाही, त्याचा बऱ्याच लोकांचा हिस्सा राहतो. त्याच्या प्रत्येकाला आपल्या पैशातला वाटा द्यावं. म्हणून हे पैसे, हे मला एक सांगायचं, हे लौकिक भाग आहे बाबा. हे पैसा, हे प्रॉपर्टी, हे लौकिक भाग आहे, लौकिक भाग आहे. मग हे लौकिक भाग्य वेगळं आहे. लौकिक भाग्याने या जीवनामध्ये फारसं समाधान मिळत नाही. हे लौकिक भाग्य आहे. आणि देव भाग्य, देवानं दिलेलं भाग्य, ते वेगळं. लौकिक भाग्य रावणाकडे भरपूर होतं की नाही? भरपूर होतं. रावणाकडे भरपूर धन होतं, पैसा होता, सगळं होतं. पण कुठंतरी रावणाचं मंदिर आहे का? कुठंतरी रावणाची पूजा होती का? कुठंतरी रावणाची मूर्ती आहे? कोणतरी रावणाचं नाव ठेवतं? एवढा पैसा असून जर त्याचं नाव कोणी घेत नाही, त्याची पूजा कोणी करीत नाही, त्याचं मंदिर कोणी बांधित नाही, मग आपलं कोण बांधिल हो? बाबांनो,
पैसा कमवा, पण पैसा कमवा, पण त्याच्यामध्ये सगळ्याचाच, जसं आपल्या शेतात ज्वारी पिकते ना, त्याच्यामध्ये कुणाकुणाचा हिस्सा आहे? पाखराचा आहे, जनावराचा आहे, माणसाचा आहे, उंदराचा आहे की नाही? तसं आपण कमवा, पण त्या सगळ्याचा हिस्सा आहे. रावण कुणाला देतच नव्हता म्हणून त्याचं कोणी नाव बी ठेवत नाही, कोणी त्याचं मंदिर बांधित नाही. किती कमवलं तरी या जगामध्ये लौकिक भागी किती कमवलं तर कोणी आपली पूजा करणार नाही. पण आमच्या संतांकडे संसारातलं हे लौकिक भाग्य नव्हतं महाराज. होतं का? संतांकडे लौकिक भाग्य नव्हतं, पण संतांकडे काय होतं? जे भाग्य, जी संपत्ती, जी प्रॉपर्टी कोण देतं आपल्याला? लक्ष्मी देतो. लक्ष्मी देते आणि लक्ष्मीचा मालक देतो आपल्याला. त्या मालकाचीच महाराज रात्रंदिवस साधना केली संत महात्म्याने. काय केलं? नित्यने मानामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मानामी ते प्राणी दुर्लभ, ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, नित्य नेमानं नामस्मरण करणाऱ्या, नित्य नेमानं देवाची प्राप्ती भक्ती करणाऱ्या माणसाला त्याच्या घरी लक्ष्मी आणि वल्लभ हे दोघे राहतात. आता आपल्या इथं लक्ष्मी आहे महाराज, प्रत्येकाची इथं कमी जास्त काही लक्ष्मी आहे, पण वल्लभ म्हणजे देव आहे का? देव नाही. आपण लक्ष्मीचे भक्त आहोत, आपलं लक्ष्मीवर प्रेम आहे, देवावर प्रेम आहे का? हा, खरं सांगा तुम्ही, आपल्याला देव जास्त आवडतो की आपल्याला संसार जास्त आवडतो? आपल्याला पैसा जास्त आवडतो की देव जास्त आवडतो? संतांनी सांगून ठेवले, सब पैसे के बाही. बाबा सगळे पैशावर प्रेम करणारे, आपणा साथ नाही कोई, हे सगळ्यावर प्रेम करणारे, पण भक्त हे देवावर प्रेम करणारे. लक्षात घ्या, भक्त एक निष्ठ देवावरच प्रेम करतात. तुझी आन वाहे नगा देवराया, हो तुझी आन वाहे नगा देवराया, हे बहु आवडसी पासोनिया, हे बहु आवड देवा पासोनिया, आपली आवड वेगळी आहे आणि संतांची आवड वेगळी आहे. मला संतांना काय आवडतं? देवच आवडतो. आणि आपल्याला काय आवडतं? संसार आवडतो, पैसा आवडतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, देवा तुझी आन वाही नगा देवराया, देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया, देवा माझ्या जीवापेक्षा जास्त आवडतो. प्रत्येक माणसाला सगळ्यात जास्त काय आवडतं? जीव आवडतो. जीव. एखादा माणूस दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, जीव वाचवण्यासाठी डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब किती पैसे लागू द्या पण माझा जीव वाचला पाहिजे, मी सुरक्षित राहिलो पाहिजे. आता खरं प्रेम पैशावर आहे का? नाही, जीवावर प्रेम आहे महाराज. तसं जसं जीवावर प्रेम आहे तसं महाराज संतांचं जीवापेक्षाही देवावर प्रेम आहे. म्हणून देवा
बहु आवडसी जीवा पासोनिया. म्हणून इतकं संत महात्मे देवावर प्रेम करत होते. म्हणून देवाचं किती प्रेम आहे बघा संतावर. संतांचं प्रेम देवावर आहे आणि देवाचं प्रेम संतावर आहे. महाराज देवानं प्रेम स्वतःच्या कुटुंबावर केलं नाही, पण जास्तीत जास्त प्रेम भक्तावर केलं. महाराज भक्तासाठी या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. हो वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सज्जनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेते लक्ष्मी सहित सोबे नारायण. नामधारकाच्या नित्यनेमानं नामस्मरण करणाऱ्याच्या घरी या जे भक्त नित्यनेमानं नामस्मरण करतात त्याच्या घरी लक्ष्मी आणि वल्लभ दोघं मिळून त्या भक्ताचा सांभाळ करतात. महाराज आलं का लक्षात. ते भक्त कसाही असो, कोणीही कुळातला असो, भक्तांना आमच्या याती नाही जाती नाही कुळ नाही. आता कसं चाललंय जगामध्ये, किती जातीचं 20 साले पेरड्यात लोक बघा. मी अमक्या जातीचा, आम्ही तमक्या जातीचा, आम्ही अमक्या धर्माचा, तमक्या धर्माचा. जोपर्यंत या जगातली जात विसरणार नाही तोपर्यंत ह्या जगामध्ये माणसं एकत्रित येतच नाहीत. प्रत्येकानं म्हणलं पाहिजे माझी जात कोणती. जर एखाद्या माणसानं सांगितलं महाराज तुमची जात कोणती, माझी जात हिंदू आहे, हिंदू ही माझी जात आहे. ना मराठी, ना वंजारी, ना ब्राह्मण, ना कोमटी, ना बरोबर आहे का. आपण सगळे एकाच जातीचे आहोत. महाराज आपली जात कोणती आहे, हिंदू. कोणती जात आहे, हिंदू. कोणी विचारत आम्ही काय सांगणार, हिंदू. आम्ही हिंदू या जातीचे आहोत. महाराज आमच्यामध्ये जातच नाही. आम्हाला एक कोण धडा शिकवलं, ज्ञानोबाराने शिकवला. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार मोडी. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार मोडी. याती कुळ सांगून ठेवलंय ज्ञानोबारांनी.
जोपर्यंत आम्ही संतांचे विचार ह्या भारतामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आपण जीवनात अनुकरण करणार नाही तोपर्यंत हे असा समाज विखुरल्या जातील. लक्षात घ्या, मोठी लोक लीडर लोक आपल्या स्वार्थासाठी खेळ करतात. मोठ्या लोकांकडे तुम्ही पाहिलं तर आपल्याला समाधान मिळणार नाही. लक्षात घ्या, आम्हाला जीवनात समाधान आणि एकजूट आणि एकत्रित वागायचं असेल तर समाधान आणि चांगलं जीवनात अनुकरण करायचं असेल तर संत विचारच आपण शिकले पाहिजे. रोज गाथा ज्ञानेश्वरी वाचलं पाहिजे. आम्हाला तारणारे सुख देणारे चांगले विचार देणारे संतच आहेत महाराज. आलं का लक्षात? आम्ही संताशिवाय कुणाचे विचार मानणार नाही. ते हिंदू असो, तो ख्रिश्चन असो, ते बौद्ध असो, ते मुस्लिम असो, सगळ्याची जात कोणती आहे? मानव. एक स्त्री एक पुरुष, दोनच जाती आहेत माझ्या जगामध्ये. आहे की नाही बाबा? माझं चुकतंय काय? दोनच जाती आहेत. नाही, डोंगरातून रस्ता आहे आणि पाऊल वाट होत, सगळे अगोदर पाऊल वाट होती महाराज. डोंगरातून पायी जात होतो आपण, पाऊल वाटणं. आणि त्या पाऊल वाटणं एक माणूस चाललाय आणि जाता जाता मे महिन्यात भरपूर ऊन लागलंय. ऊन लागू लागलं, त्याला तहान लागली, भूक लागली आणि एका डोंगरामध्ये एका कडेला एक छोटस घर होतं आणि ते घर होतं रोज एक मांसाहारी खाणारे माणसाचं. पण त्याला भूक लागली. आता त्या भूक लागल्यावर ते माणूस तिथं भूक लागलेला माणूस घरी गेला आणि त्याच्या घरी जाऊन आता त्याला खाणं गरजेचं आहे. त्यानं जात विचारते का बाबा माझ्या पोटाला काही असू द्या, हो ऊन लागले, पोटात आग पडली, भगभग पराली, तिथं जातीचा विचार करेल का? आमच्या संतांनी जाती नष्ट केल्या. आज लोक हे जातीवाद एवढा वाढवलेत बघा स्वार्थासाठी. म्हणून तुम्ही संतांचे विचार अनुकरण करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र समाधान राहणार नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्हाला समाधान राहायचं असेल, एका विचार राहायचा असेल तर आमची जात कोणती? हिंदू. आमच्या संतांना सांगून ठेवलंय. म्हणून याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी अनुनेनी. बाबा आम्हाला जात नाही, आम्हाला धर्म नाही. आमच्या संप्रदायामध्ये सगळे संत आले महाराज. आले की नाही? बघा माझ्या चोखोबरायापासून बघा सगळे चोखोबरा आहेत, माझे ज्ञानोबा आहेत, तुकोबरा आहेत. अहो मुस्लिम समाजामध्ये कितीतरी संत होऊन गेले आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. ताजुद्दीन बाबा, मी डोळ्यानं पाहिलंय ताजुद्दीन बाबाचं चरित्र. किती महान एखादा भक्त. लक्षात घ्या, हे लोक नामस्मरण करून एकदम पवित्र झाले महाराज. त्यांच्या अंतःकरणातली जात धर्म विसरून गेले. जात धर्म विसरल्याशिवाय महाराष्ट्र समाधान राहणार नाही. म्हणून संतांची शिकवण आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्र. वेदानं शास्त्रानं सांगून ठेवलंय यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय येतो ऐसा वेदशास्त्री. म्हणून बाबा ह्या जगामध्ये कुणाचे मंदिर आहेत? ज्याच्या अंतःकरणातली जात विसरली, ज्याच्या अंतःकरणातला भेद विसरला, ज्याच्या अंतःकरणामध्ये पैशाचा मोह नाही, प्रॉपर्टीचा मोह नाही. सोने रुपये अमामृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. ज्याला अशी वृत्ती आहे, ज्याची वृत्ती, ज्यांना सोनं आवडत नाही, ज्यांना पैसा आवडत नाही. आमच्या तुकोबरायची परीक्षा घेण्यासाठी तुकोबरायच्या घराला महाराज सोन्याचा नजराना छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवला. तुकोबराने स्वीकारला का? नाही महाराज. त्यांना सांगितलं सोने रुपये अमामृतिके समान बाबा माणिक पाषाण खडे जैसे. आम्हाला जर समाधान वाटावं, आम्हाला जर आनंद वाटावं असं वाटलं तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं तुम्ही काय करा, गळ्यामध्ये कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. तुम्ही काय करा, आम्ही जे सांगतो ते करा म्हणजे आम्हाला समाधान वाटेल. संतांच्या अंतःकरणामध्ये काहीच नाही महाराज.
ना पैशाचा प्रॉपर्टी स्वार्थ नाही, जातीचा कुठला भेद नाही, काहीच नाही, फक्त देवच आहे महाराज. ते देवाशिवाय त्यांना काही आवडतच नाही. म्हणून महाराज म्हणतात जगामध्ये सर्वात मोठे कोण भाग्यवान असतील तर ते संत महात्मे अभंगाच्या पहिल्या भाग्यवंत मनोजया 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 शरण गेल्या पंढरी राया शरण गेले पंढरी राया तरले तरते हाव भरवसा तरले तरते हाव भरवसा भरवसा भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया तरते तरते हाव भरवसा तरते तरते हाव भरवसा भाग्यवंत मनोजया वैष्णव भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरी राया. महाराज म्हणतात जे भगवंताला शरण गेले ते खरे भाग्यवान आहेत महाराज. का हो महाराज ते खरे भाग्यवान? आज संतांच्या घरी एक टाइम पोट भरायची पंचायत आहे आणि तुम्ही त्यांना खरे भाग्यवान म्हणता. हे कशाहून? सगळ्या जगाला जे देणारा भगवान आहे, सगळ्या जगाला जे देतो, जे लक्ष्मी सगळ्या जगाला देते ते लक्ष्मीच त्यांच्या घरी आहे, ते भगवान त्यांच्या घरी आहेत, म्हणून ते भाग्यवान आहेत. नामदेवरायाला मला काय सांगायचं आहे, संतांच्या घरी संसाराची संपत्ती नव्हती महाराज. घर चंद्रमोळी, चुलीवर हराळी, अशी परिस्थिती बघा. तुकोबारायचा संसार, नामदेवराचा संसार, प्रत्येक संताचा. तुकोबारायचा संसार असा नव्हता. तुकोबारायने काय केले त्या काळात फार मोठे श्रीमंत तुकोबाराय, टाटा बिर्ला सारखी एवढी मोठी श्रीमंती. पण तुकोबारायने म्हणले मी जर ह्या प्रपंचामध्ये, मी जर ह्या संपत्तीमध्ये माझं मन जर गुंतून राहिलं, अडकून राहिलं तर मला या जीवनामध्ये देवाची प्राप्ती करता येणार नाही. आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके छपटा जाऊ पुढती भिके कुतरे घर राखीती. महाराज म्हणतात आम्ही सदैव सुडके. सुडके म्हणजे कापड. जे कापड नेसायच्या कामाला येत नाही, पांघरायच्या कामाला येत नाही, कशाच्याच कामाला येत नाही, त्याला म्हणतात कापड. टाकून द्यायचं कापड. तसे आम्ही टाकून दिलेले जगामध्ये. आणि खरं सांगू का महाराज, आमच्या वारकऱ्यात टाकून दिलेलीच लोक बोलतात. होय काय कुठं निघाली महाराज? असं समजू नका. आमच्या वारकऱ्यामध्ये एवढी ताकद आहे महाराज, फार मोठी ताकद आहे. आम्हा घरी दना शब्दाची शब्दाची आम्हा घरी दना शब्दाची
शब्दाचित येते रत्न करो. महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आम्ही भाग्याचे दास पंढरीरायाचे. संत महात्मे का भाग्यवान आहेत? शरण गेले पंढरीराया. देवाला शरण गेले. महाराज देवाला शरण जाणं म्हणजे कसं शरण जावं? आता आम्ही बी देवाची शरणागती करतो. आम्ही बी अहोरात्र शरणागती करतो देवाची, पण आमच्या मनातला संसार जातच नाही आणि संत महात्म्याच्या संसार मनात येतच नाही. देवच आहे महाराज मनात त्याच्या. म्हणून अनन्य रूपानं. आता लक्षात घ्या, एखादी महिला अनन्य एकदा तिचं लग्न व्हावं. लक्षात घ्या, तिचं लग्न झाल्यावर तिनं त्या मालकाचे मंगळसूत्र बांधते, जोडवे घालते, कुंकू लावते. अनन्य झाली त्या मालकाला. तिनं बापाचं नाव सोडलं, आईचं नाव सोडलं, बापाकडलं आडनाव सोडलं, सगळं सोडलं आणि एका दिवसात सगळं इकडलं जोडते की नाही. आणि एक 4-6 महिने एखादी वर्षामध्ये दोघांचं थोडस वाकडं यावं. त्यानं म्हणावं मला हिला नांदून घ्यायचं नाही आणि तिनं म्हणावं मला ह्याच्या पशीच नांदायचं आहे. दोघांची लागली तक्रार, दोघं गेले कोर्टामध्ये. तिनं म्हणावं मला ह्याच्या पशीच नांदायचं आहे आणि त्यानं म्हणावं मला हिला नांदून घ्यायचं नाही. कोर्ट काय करते? ह्याच्या नावचं मंगळसूत्र बांधलंय, ह्याच्या नावचं कुंकू लिवलं, ह्याच्या नावचं जोडवे घातल्यामुळं कोर्ट बी म्हणते बाबा आता ह्याच्या घरची प्रॉपर्टी अर्धी तिच्या नावावर करावं लागेल आणि अर्धी ह्याच्या नावावर. बरोबर आहे? कोर्ट काय करतं? त्या मुलाच्या घरची अर्धी प्रॉपर्टी मुलीच्या नावावर आणि अर्धी प्रॉपर्टी मुलाच्या नावावर. कशामुळं? लायसन आहे महाराज, हे लायसन आहे. बाई एका वर्षामध्ये सगळ्या अर्ध्या प्रॉपर्टीची मालकी होऊन बसते की नाही? कारण कुठेही पळू द्या, बापाला चूक नाही याच्या. चुकते का? तसं देवाची जर माळ घातली आपण गळ्यामध्ये, तुळशीची माळ घातली, कपाळाला गण लावला, आपण देवाला अनन्य जर शरण गेलो तर देवाच्या अर्ध्या प्रॉपर्टीचे आपण मालक झालो. हे लायसनची ताकद आहे, लायसनची. म्हणून लायसन असणं महत्वाचं आहे. बघा नाही, बरेच माणसं भजन करतात, पूजा करतात, तीर्थयात्रा करतात, सगळंच करतात, पण लायसन नाही. काय करून उपयोग आहे? तिने एक बाई म्हणली मालक माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हो, पण मला लाज वाटते हो मंगळसूत्र बांधाय, मला कपाळाला कुंकू लावायला लाज वाटते हो, पायात जोडवे लावायला लाज वाटते हो. ते मालक काय म्हणेल बरं? तुला माझ्या जर ह्या जोडव्याची ह्या गळ्यातल्या मंगळसूत्राची जर लाज वाटत असेल तर तू खरी माझी हे कशावरून तुला म्हणता येईल? म्हणते की नाही? सगळी आपण भक्ती केली, देवाची कितीही भक्ती केलो, रोज आपण देवाला उगाळून केलो, त्याचं जर लायसन नसेल माऊली मायबाप, त्या भक्तीला काही किंमत आहे का? म्हणून तुम्ही भक्ती करा, थोडीच करा, पण गळ्यात लायसन असावं. विठाला विठाला कुंडली कवच हरी विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया. जे देवाला शरण जातात ते खरे भाग्यवान आहेत महाराज. देवाच्याही अगोदर भक्ताची पूजा आहे की नाही? आता पंढरपूरला गेल्यावर पहिलं दर्शन कुणाचं आहे? पुंडलिकाचं. आधी असाच नंबर होता महाराज, असाच क्रमांक होता दर्शनाचा. पहिलं दर्शन पुंडलिकाचं. आता पुंडलिकाचा इतिहास लई मोठा आहे, वेळेत मी आता काय सांगत नाही, वेळेत थोडं बसत नाही, पण पहिलं दर्शन पुंडलिकाचं, दुसरं दर्शन चोखोबारायचं, तिसरं दर्शन नामदेवरायचं, चौथं दर्शन कानुपात्रीचं. आता कानुपात्रा काही फार कुणाची मुलगी होती? वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका बाईची मुलगी. तर तिचं दर्शन आहे महाराज तिसऱ्या चौथ्या नंबरला आणि 5व्या नंबरला पांडुरंगाचं दर्शन आहे. तुम्ही विचार करा, देवाच्या अगोदर आपली पूजा होत असेल, देवाच्या अगोदर आपलं दर्शन होत असेल, देव काय करतो महाराज? खरं सांगा. एक आई एखाद्या लेकराला घेऊन जर कुणाच्या एखाद्या शेजाऱ्याच्या घरी गेली तर अगोदर ते शेजाऱ्याला शेजारी बाई काय करते? विचारते, बाई तुम्ही चहा घेता की दूध घेता? तिने विचारते महाराज. हिने काय सांगते? बाई चहा थोडा असेल तर करा आणि लेकराला थोडस दूध असं द्या, मला पेल्यासारखं झालं. लोक म्हणते की नाही? म्हणजे तिच्या लेकराला पाजवलं की हिला पेल्याहून बी पेल्यापेक्षा मोठा आनंद झाला. तसं देवाची सेवा करण्याऐवजी संतांची जर सेवा केली
तर देव त्याच्यात संतुष्ट होतो महाराज. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. जसं आई त्या लेकराची व्यवस्था करण्यामध्ये आई संतुष्ट होते, तसं भक्ताची संताची व्यवस्था केली, पूजा केली, साधना केली की देव संतुष्ट होतो महाराज. म्हणून का हो ते अनन्य देवाला शरण गेले. म्हणून म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार बहु दुस्तर नदीचा. दुस्तर म्हणजे वाईट ही संसार रूपी जी नदी आहे, लक्षात घ्या. हे संसार रूपी नदी काय सोपी पण नाही बरं, मला फार अवघड आहे, फार अवघड. ह्या संसारानं मोठ्या मोठ्याला जिरवलं की नाही बाबा. आपण लग्न झालं आपलं ज्यावेळेस, त्यावेळेस आपण कशी होतो बरं लग्न झालं जणू काय महाराज त्या लग्नामध्ये असं टाईट, त्या बाईने नाव घेतले की असं माणूस फुगत आहे, माणूस फुगत लग्नामध्ये टाईट. जसं जसं लग्न झालं तसं महाराज शरीर आपलं टमाट्यावर निघालं होतं. लग्न झालं तेव्हापासून थोडे 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 टमाटर जसं ते वाळून जातं बघा, तसं जाग्यावरती इकडून जाते माणूस. हे संसाराचा हे परतभाव आहे. म्हणून या संसारामध्ये संत महात्म्यांनी लक्ष दिले. काय केलं? या संसार रूपी या सागरामधून तरुण जाण्यासाठी देवाला शरण गेले. म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार दुस्तर नदीचा. या दुस्तर नदीमधून, या संसार रूपी दुस्तर नदी म्हणून पलीकडल्या कडला नेणारा कोण आहे? तारू भला पांडुरंग. पाण्याचा स्पर्श सुद्धा होऊ देणार नाही, या संसाराचा कसलाच त्रास होऊ देणार नाही, एवढी त्याची जिम्मेदारी आहे. म्हणून भक्त काय केले महाराज? देवाला शरण गेले. भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया. बाबा मागे देवाला शरण जाण्यामध्ये मागे तरले आणि पुढे तरतील. तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा आहे महाराज. मागे तरले आणि पुढे तरतील. तरणं आणि बुडणं म्हणजे ज्याला पोहता येत नाही ते बुडून मरतय.
आणि ज्याला पोहता येतं ते किती मोठा पूर येऊ द्या पोहत पोहत कडला निघून जाते. तसं पवायला शिकणं ही कला आहे महाराज, बरोबर आहे. म्हणून जीवनात पवायला शिकाव की नाही बाबा. कोणता प्रसंग कसा येईल, कोणता वेळ कसा येईल, पवायला शिकणं महत्वाचं आहे. तसं जीवनामध्ये परमार्थ करायला शिकणं महत्वाचं आहे आणि ते शुद्ध करणं, बरोबर आहे की. परमार्थ कसाही गाबाळ्यासारखं काही महत्वाचं नाही, शुद्ध परमार्थ करावं, शुद्ध. म्हणून शुद्ध परमार्थ करणारे लोक तरतात, माग तरले आणि पुढे तरतील. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नाम स्मरण करणारा मनुष्य वाया गेला असं कुठंतरी तुम्हाला ऐकायला मिळतं का बाबा? नाही महाराज. नाम घेणाऱ्याची फार मोठी कृती आहे, नाम घेणाऱ्याचा फार मोठा अधिकार आहे. लोक महाराज महाराज पाहिल्याबरोबर नतमस्तक करतात, नमस्कार करतात, हे नामधारकाचा अधिकार आहे. आता एकीकडून मंत्री आले, आमच्या देशाचे देवेंद्र फडणवीस मंत्री आले आणि एकीकडून एक वारकरी आले. आमचे दर्शन कुणाचं घेतील हो बापू सांगा बरं. मंत्री साहेब तुमच्या पदावर तुम्ही मोठे आहेत हो, पण आमच्या पदावर आम्ही वा. आधी वारकऱ्याचं दर्शन घेतील महाराज. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणून बाबा मागे तरले पुढे तरतील हा भरवसा नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. महाराज म्हणतात जिथं संत आहेत तिथं नाम आहे, आणि जिथं नाम संत आहेत नाम आहे तिथं देव आहे महाराज. म्हणून कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिती. जिथं संत महात्मे आहेत तिथंच भक्ती आहे, आणि जिथं भक्ती आहे तिथंच मुक्ती आहे महाराज. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती आयशे बहुता ग्रंथी बोलिले. एवढी नामात ताकद आहे महाराज. बरं महाराज तुम्ही हे काय तुमच्या मनानं सांगाला की कुठं शास्त्राचा पुरावा आहे? 28 श्लोकांनी पुरावा दिलाय महाराज. किती? 28 श्लोकांनी. कोणते 28 श्लोक? 4 वेद 6 शास्त्र. किती झाले? 4 वेद 6 शास्त्र 10 झाले, आणि 18 पुराण. किती झाले? 28 श्लोकाचा पुरावा आहे. आता ह्याचा मी जास्त विस्तार करत नाही, वेळ नाही, वेळ संपला आपला. तुकाराम म्हणतात ही माझ्या मनाचं म्हणत नाही, हे सगळ्या चौवेदी जाणं साई शास्त्री कारण 18 पुराण हरिशी गाती. वेद आनंद बोलिला अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. म्हणून गायले पुराणी गायले पुराणी गायले पुराण गायले पुराण तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरते हा भरवसा तरले तरते हा भरवसा म्हणे वेदवान तुका म्हणे वेदवान तरले तरते हा भरवसा तरले तरते हा भरवसा
पुराणे तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा। महाराजांनी सांगितलं मी माझ्या मुखानं बोलत नाही बाबा, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण याचा पुरावा म्हणजेच सगळ्या वेदाने काय सांगितलं बाबा, वेद अनंत बोलला अर्थ तुकाची साधला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे। एवढी मोठी नामात ताकद आहे, एवढी मोठी नामामध्ये ताकद आहे। आला योग तर पुन्हा कधी नामावर कीर्तन करण्याचा योग येईल कधी पाहू पुन्हा। असो कीर्तन सेवा संपली, 9 वाजले, शहर मधलं कीर्तन आहे महाराज, टायमात सुरेल बरं असतं। म्हणून कुणाला घोट्याचा त्रास आहे, कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला बसत मी अजून मी इथून 5 तास बोलतो, पण तुमची तयारी आहे का बोला? मला सगळ्याचा विचार आहे त्यानं खाली करावं, हात आहे सगळ्याला हात आहे। वा वा, आता एवढेला शाबासकी द्यायला मला बराच वेळ लागेल, एकाला शाबासकी द्यायला, म्हणून सगळ्यांनी एक हात वरी करा आणि फिरवा पाठीमागे असा, आणि आपल्या आपल्या पाठीवर शाबास शाबास। 2 तास कीर्तन ऐकले असो कीर्तन सेवा संपली बाबा। फार मोठी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आमचे गणेश सावकार आणि संगम सावकार यांनी मला या परंपरेमध्ये दरवर्षी सेवा देतात, हे माझं भाग्य आहे। अशी सेवा आम्हाला घडावं, सावकारांनी आम्हाला असंच आमंत्रण द्यावं, आमच्यावर सावकारांचं असंच प्रेम राहावं। मी दरवर्षी सेवा करण्याचा कुमाई ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज हरिभक्त पारायण श्री विश्वनाथ महाराज हिब्बटकर मागील 4 वर्षापासून आपल्या नगरेश्वर मंदिरामध्ये केव्हाही हाक द्या सेवेला तयारच आहेत। नगरेश्वर मंदिराची सोडून इतर ठिकाणी देखील मी त्यांना बरेच वेळेस सेवा देण्यासाठी त्रास दिलेला आहे, पण तो त्रास त्यांनी आनंदाने स्वीकारला। मी जिथे जिथे त्यांना सेवा दिली तिथून एवढे फोन आले मला की खरंच खूप खूप कौतुक केलं महाराजांचं सर्वांनी। आपल्यासारख्या दिलदार संतांमुळेच धर्मजागृती होत आहे। आपण एकत्रितपणावर जे बोललात ते 1 लाख मोलाचा संदेश आपण भक्ताला दिलेला आहे, कारण आपण एकत्र आल्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागलेला आहे त्याच्यामुळे आणि उत्तर प्रदेश मध्ये जो निकाल लागलेला आहे, आपण 40 कोटी भक्तजण आनंदाने प्रयागाला जाऊन स्नान करत आहोत। ही लहान संख्या नाही, कारण आपली सरकार आली, आपली धर्माच्या विचाराची सरकार आली आणि आपल्यासारख्या संत मंडळींनी जर असे धर्म जागृती केली तर आपण कुठेही कमी पडणार नाही, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो। आपण अशीच नगरेश्वर सरनी सेवा द्यावी हीच आपल्याला विनंती। आज महाराजांसोबत त्रिवेणी संगम झालेला आहे, महाराज आलेले आहेत, त्यांची व्याही आलेली आहेत, त्यांचे जावाई देखील आले आहेत। प्रयागासारखं संगम इथे सुद्धा झालेला आहे। आपल्या सर्वांचं मंदिरातर्फे स्वागत। कृपया मंदिरातर्फे आपण प्रसाद रूपी सन्मान स्वीकारावा। हरिभक्त पारायण श्री दिनकरराव व्यंकटराव जायभाई, कृपया आपण समोर यायचं। यानंतर हरिभक्त पारायण श्री श्रीकांत दिनकरराव जायभाई।
Shama
नरसी तुकोबाचे पंढरीची तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती वाहे दासोबामा तुकाराम 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 रामेश्वर चरणी मस्तक ठेवले तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती वाहे दासोबामा तुकाराम चरण डोळ्यानं पाळी रूप तुझे गणानंद पूजन भगवान हे स्वामी माझ्या जन्मजन्मी तुझा पंढरीचा वारकरी वारकरी संत संगे सर्व काळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी मागणी ते कुलप्रती आहे श्री स्वामी पांडुरंगा या संताशी विहीच कामण्याता उद्धार तो होय मज ठेवी पाय ऐका उद्याचे कार्यक्रम सकाळी भजन 10 ते 12 गाता भजन उद्या दुपारी 1 ते 4 या वेळेत हरिभक्त परायण नारायण महाराज सोडेगावकर यांच्या मधुर वाणीने शिव महापुराण कथा आहे। तसेच उद्या रात्री 7 ते 9 हरिभक्त परायण मारुती महाराज नांदेकर यांचं हरिकीर्तन होईल आणि आरती प्रसाद होईल। तरी सर्व भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती। ज्ञानदेव तुका